मन मंदिरा गजर भक्तीचा. म्हणून कोणी म्हणेल मी ब्राह्मण आहे, कोणी म्हणेल मी क्षत्रिय आहे, कोणी ते सोडून. संत म्हणाले कोणाला वर्णाचा अभिमान आहे बरं का, काय असतं जो तो आपापल्या बाजूनी पूर्तता करत असतो, त्याच्यात शेवटी काही शिल्लक मिळतच काही नाही, फक्त अभिमान दिसतो नाही का. याच्यावर स्वतंत्र कॅसेट्स आहेत, निरूपण झालेलं आहे. असं सांगितलं की इथून भगवंताच्या मस्तकातून ब्राह्मण झाले, बाहूतून क्षत्रिय झाले, इथून वैश्य झाले आणि पायापासून शूद्र झाले, असं सांगितलं जातं. पण शेवटी मला असं वाटतं एकमेकाला पाय धरावे लागतात ना. म्हणजे शेवटी डोकं कोणी जरी असला तरी शूद्राच्या चरणावर मस्तक ठेवावं लागतं, त्याशिवाय पर्याय नाही. म्हणून एकच सांगायचं आहे, हा श्रेष्ठ का तो श्रेष्ठ या वादात पडू नका. आणि संतांनी हा वाद घातला नाही. पण नाथ महाराज भागवता रामायणात म्हणाले वर्णाभिमान, आणि त्या वर्णाभिमानामध्ये माणसं इतकी अडकली. दुसरा एक अर्थ असा आहे, वर्ण म्हणजे रंग. या जगामध्ये 4 रंगाची माणसं आहेत. युरोपमध्ये बघितलं तर एकदम गोरी, आफ्रिकेमध्ये बघितलं तर एकदम काळी, चीन प्रांतात बघितलं तर पिवळी, आणि हिंदुस्थान बघितलं सावळी. कळलं तुम्हाला? हे 4 वर्ण म्हणजे रंग. आपल्याकडे जर बहुजन समाज बघितला सगळा बघा, एकदम काही अगदी युरोपियन सारखा गोरा, आणि आफ्रिक काळे आहेत. आता इथे गोरे आहेत पण एकदम युरोपियन आहे का? इथे काळे आहेत पण एकदम आफ्रिकन आहेत का? नाही. जरा पिवळी छटा मारणारी आहे पण ती मंगोलियन तिकडची तशी चीनी सारखी नाही. मग आपला रंग कोणचा? 50% गोरा 50% काळा, याचं मिक्सचर. म्हणून आपला देव सुद्धा सावळा. काय वैशिष्ट्य आहे? आपला देव सुद्धा कसला आहे? सावळा. काय सावळे परब्रह्म आवडे या जीवा, नाही का? कृष्णाचा रंग कसा? श्याम. रामाचा रंग कसा? श्याम. म्हणून काळं काही निंदनीय आहे किंवा कमी लेखायचं आहे असं काही नाही, तोही एक वर्णातला भाग आहे. हो, फीचर्स चांगले असतील तर काळं सुद्धा चांगलं दिसतं, असं काही नाही. आणि एक तुम्हाला सांगू, परदेशामध्ये गोरी जर पोरं असेल तर आफ्रिकेची पोरगी करतात काळी. ती काही मला कळलं नाही. मी म्हटलं तिच्यात काय बघितलं? नाही म्हणे दॅट समथिंग ब्लॅक इज समथिंग युनिक. आणि एखादी गोरी पान मुलगी असेल तर त्या ब्लॅक बरोबर लग्न करते. निग्रो म्हणणं शिवी आहे सध्या, ते म्हणायचं नाही. निग्रो म्हणायचं नाही. मग त्याला काय म्हणायचं? व्हाईट अँड ब्लॅक. रंगाकडून म्हणायचं दीज आर द व्हाईट्स अँड दीज आर द ब्लॅक्स, एवढंच म्हणायचं. मग आता मला सांगा काय बघितलं? आणि एवढं नाही, आयुष्य सुखाचं. तेव्हा एक लक्षात घ्या, कोणताही वर्ण महत्वाचा नाही, रंग महत्वाचा नाही. पण तिथे सुद्धा वाद झाले. तिथल्या सुद्धा प्रेसिडेंटचा जो वध झाला बरं का, जो मागचा मला वाटतं लिंकन का कोणतरी, त्याचा वध झाला. चुकला असेल माझं, बघून घ्या बरं का. तो का ह्याच्यामध्ये गोळी झाडली त्याला, थिएटरमध्ये बसला असताना. का झाडली? तर हा काळ्या गोऱ्याचा वाद. तिथे सुद्धा बोर्ड आहेत, काळ्यांची हॉटेल्स, गोऱ्यांची हॉटेल्स. आता काय त्या रंगावर येऊन बसलाय बरं का. ह्या सगळ्या कितीतरी लोक मोठी झाली, आफ्रिकन लोक. तेव्हा शेवटी महत्व कशाला आहे? ज्ञानाला. आणि एक सांगतो आणि हा विषय संपवतो. ज्ञानाने माणसाचं श्रेष्ठत्व ठरतं. म्हणून ज्याच्याजवळ ज्ञान आहे तो ब्राह्मण. संपलं. खलास, या विषयाचा निकाल. आणि अजून सांगू, देवाने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र निर्माण केले, हे आपण गृहीत धरू. मग आता इंग्लंडमध्ये ब्राह्मण कोणता शोधायचा? कारण तिथे जोशी आडनाव नाही, तिथे लिमे आडनाव नाही, तिथे दीक्षित आडनाव नाही, तिथे देशपांडे आडनाव नाही, तिथे कुलकर्णी नाही. मग ब्राह्मण कुठे शोधायचा? इंग्लंडमध्ये मराठा कुठे शोधू? कारण तिथे भोसले नाही. भोसले नाही. आहे का कोणी भोसले? आहे का कोणी सावंत? याचा अर्थ नीट लक्षात घ्या.
आडनावं इथे आहेत. आता तिकडचा जर ब्राह्मण असेल, कोणत्या गोत्राचा? अत्री, कश्यप. अजून एक सांगतो, काल सांगितलं, देवाने जग निर्माण केलं, हिंदुस्तान नाही. काय? देवाने जग निर्माण केलं आणि जग निर्माण करण्याकारणाने हे 4 वर्ण पूर्वी सुरुवात केली: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. म्हणून कमी कोणचाही नाही. काय? पुन्हा रिपीट करतो, माणसाला परिपूर्णतेचं जीवन जगण्याकरता आपल्यात हे 4 गुण पाहिजेत. गीते काय सांगते? गुणकर्माकडून विभागणी केली. मी कुठून विभागणी केली? गुणकर्माकडून विभागणी केली. आणि एक लक्षात घ्या, आपल्या घरामध्ये सुद्धा जो डोकं चालवतो त्याला सगळे मानतात, आहे ना ब्राह्मण. म्हणून ब्राह्मणाशिवाय जग चालत नाही, ब्राह्मणाशिवाय घर चालत नाही. कळलं का तुम्हाला? हा पहिला बेसिक प्रिन्सिपल लक्षात घ्या. काय? 4 भाऊ घरात आहेत, त्यातलं धाकटं इतकं हुशार निघालं की सगळेजण म्हणू लागले, तो व्यवहार करायचा ना त्याला विचारा, ब्राह्मण. काय? कसा ब्राह्मण झाला बघा. आता ब्राह्मण पण शरीरेष्ठी जरा किळकोळ होती, त्यातल्या करता जरा मतला चांगला होता. जरी काही कोणी शिवाय द्यायला की तू सर रे मागो, तुझं थप्पड मारलं, क्षत्रिय. काय? तिसरा होता, तो इतका हुशार होता की भाजी दुसऱ्याने 10ला आणली तर हा 8ला आणलीच पाहिजे, वैश्य. म्हणून वैश्य पाहिजे. आणि चौथा असा होता की कोणचंही काम करायला तो मागे पुढे बघत नव्हता, चिखलात हात घालत होता, अमकं करत होता, काही सांगितलं की तयार. काय? काही माणसांना हलकं काम करायला घरात गेलं असतात, मग आपल्या घरात तेच म्हणतात ते पोझिशनचे आहेत, ते नाही इकडे यायचे, भांडी आम्ही घासतो. आणि काही त्यांना त्या भांडी घासायचं किंवा ते धुवायचं, लादी पुसाय, त्यांना काही वाटत नाही. काय? आता हा शूद्र. एक सांगतो, शूद्र व्हा पण क्षुद्र होऊ नका. म्हणून ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य या वादात पडायचं काही कारण नाही आहे. इथे सांगितलंय वर्ण. हे जीवन परिपूर्णतेने जगण्याकरता एका माणसामध्ये सुद्धा हे 4 गुण पाहिजेत, बरं का. समाधान एक सांगतो, समाधान ज्ञानाने मिळतं. एखादा दुःखाचा प्रसंग आपल्यावर आला, मग ते ऐकलेलं सुचतं, जाऊ द्या, हे असंच घडतं, अनेकाचं घडलं, आपलं घडलं म्हणून काय झालं, हे काय सांगतं? ज्ञान. बरं का. ज्ञानाने समाधान आहे, विवेकात समाधान आहे, विचारात समाधान आहे. ते नसेल तर समाधान बिलकुल नाही. म्हणून समाधानाकरता ज्ञान पाहिजे, म्हणजे ब्राह्मण पाहिजे, त्याच्याशिवाय गत्यंतर नाही. रस्त्याने चालताना आपलं, आपल्या पत्नीचं, आपल्या मुलाबाळांचं रक्षण करण्याकरता क्षत्रिय व्हावं लागेल. तिथे ब्राह्मण उपयोगी नाही. विनोदाने मी नेहमी सांगतो, रस्त्याने चालताना बायकोला धक्का मारला एका मावाल्याने, हा ब्राह्मण झाला. तो म्हणला, एवढं धक्का मारला तर काय विचार करायचा आहे, सगळं ब्रह्म आहे. नाही जमायचं. मग परवाच सांगितलंय मी तुम्हाला, तीही म्हणली सर्व ब्रह्म आहे तर मग त्याच्याबरोबर जाऊ का? जमेल का? क्षत्रिय व्हायला पाहिजे ना. व्यवहार करताना वैश्य हे एवढं पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये आपलं काम करताना आपल्याला शूद्र व्हावं लागतं. सध्या संडास कोणीही साफ करत नाही. करतं का? गडी सुद्धा करत नाही. हो, आता माझ्याकडे आहेत माणसं, ते खालचं करतील पण हे करत नाहीत. मग आम्ही गेल्यावर आम्ही घेतो, आम्ही साफ करतो. असं कुठे म्हणतो एवढा मोठा बी बाबा महाराज, आपल्याला बसायचं नाही, कर साफ. मी वस्तूची सांगतोय, आगाऊपणा काही सांगत नाही. करतच नाहीत, करतच नाहीत. अरे ते बेसिन साफ केलं नाही, जाऊ द्या उद्या करतो, उद्या असं येतच नाही. मग आपणच बसावं. ते ठेवलेलं असतं जांभळं, टिंग 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 टिंग. आता त्यावेळेला बाबा महाराज काय माणसं म्हणतील, बाबा महाराज तुम्ही हे करताय, अरे मला बसायचंय.
जिथे घाण करायची किमान ते तरी स्वच्छ असावं. बोलणं कळलं का? म्हणून आताच सगळं रीत बदललेली आहे. हॉलला कमी खर्च करतील पण टॉयलेटला भरपूर. काय टाईल्स, काय बेसिन. अहो मी फॉरेन कंट्रीला गेलो ना, तिथे खाली गालीचे घातले होते. मला कळे ना काय करावं आता. अहो आम्हाला मस्तपैकी पाणी आणि त्यानं कागद वापरायची सवय. आता जमायचं कसं? ते कागद असल्या कारणाने गालीचा जमत होता. आता इथे कागद नाही. आपल्याला 4 तांबे वाटले तरी असं वाटतं अजून घाण आहे. अवघड सगळं. ते त्यांचा गालीच्या बेलीच्या जरा थोडासा भिजला. ते बघायला लागले. भिजला का? म्हटलं बाबा माफ कर, ते तुझं कागद मला काही जमत नाही. आहे ते सांगितलं, घडलेलं सांगितलं मी तुम्हाला. आता मला सांगा, ते जर साफ करायचं असेल तर शूद्र व्हायला पाहिजे का नाही? म्हणून आता इथून पुढच्या काळामध्ये हे 4ही एका माणसात जो असेल तो श्रेष्ठ ठरेल. हे लक्षात घ्या. याच्यातलं एक जर तुमच्यात कमी झालं तर तुमचं जीवनाचं घोडं आडून बसलं बघा. आडून बसलं. वेळी प्रसंगी जे घडेल ती करायची तयारी तुमची पाहिजे. म्हणून इथे नाथ महाराज म्हणले, वर्णाभिमान दे सोडून कसला वर्ण आणि कसला अभिमान. आजकाल काही ते चालत नाही. ते सगळा काळ बदलला. त्या काळामध्ये सुद्धा जे ज्ञानी होते ती तितका वर्णाभिमानात अडकलेले नव्हते. ज्याला काहीच कळत नव्हतं तो अडकला. आता ज्ञानोबा राया बघा, मला मोठं कौतुक वाटतं. यांच्या इतका महान मोठा ब्राह्मण जगात झाला नाही. नाथासारखा मोठा ब्राह्मण जगात झाला नाही. पण यत्किंचित अभिमान नाही. यत्किंचित कुठे सूक्ष्म सुद्धा अंगार नाही. हेच शिका. आणि हे ज्ञानोबारायच्या नाथाच्या बाबतीत घडलं. म्हणून त्यांच्या पालख्याला एवढी गर्दी आहे तेवढी कुणाच्याच नाही. आहे ना? मान्य करायला पाहिजे नाही का? कोणी जर विचार केला असता की ज्ञानेश्वर महाराज हे कुलकर्णी आहेत, आम्ही का जावं त्यांच्या पालखीला, असा विचार कोणाच्याही मनात येत नाही. यंदा तर ज्ञानोबारायच्या पालखीने उच्चांक गाठला. 3-4 लाख लोक बरोबर. आणि प्रत्येक काय म्हणतो, माझी आई, माझी माऊली, माझी माऊली. हे का? त्याने कुणालाही कमी लेखलं नाही म्हणून सर्व. आणि जी कुणाला कमी लेखत नाही ती आई, म्हणून माऊली. शब्द कसा आला? म्हणून माऊली. आणि म्हणून रामायण ऐकताय, नाथ महाराज मुद्दाम लिहित आहेत. परवाचा दृष्टांत लक्षात घ्या की एका वेश्येचा धक्का संन्याशाला लागल्यावर त्यांनी हाणायला सुरुवात केली. ती म्हणली, माझ्या लक्षात संन्याश आला नाही, तुझ्या लक्षात वेश्या कशी आली? हा जो दृष्टांत चालला. आणि पुढे बघा, ऐसे बोलता वर्णाभिमान, आश्रमाभिमान. कसला आश्रमाभिमान करतोस? माझा संन्यास आश्रम श्रेष्ठ, माझा आमका आश्रम श्रेष्ठ. हे सांसारिक निंद्य. मी तुम्हाला सांगू का, हे जे जरा बायका पोरा सोडून जरा जे भगवे कपडे, माफ करा मी कोणाच्या हेतूने बोलत नाही, पण राहतात की नाही, त्यांना असं वाटतं हे सगळे अडकलेले ना आम्ही सुटलेले. बिलकुल नाही. तुमच्यापेक्षा ते जास्ती अडकलेले आहेत. मी तुम्हाला एक एक उदाहरण इतकी देईन की तुम्ही थक्क होऊन जाल. कारण हे सगळे माझ्याकडे येणारे आहेत बरं का. अडकले नाहीत असं समजू नका. एक एक जण मठात अडकले. मठातून काढल्यानंतर त्यांना डिप्रेशन आलं. माझ्या माहितीची मंडळी आहे. मठात नाही पटलं. कुणाला तरी ते पद पाहिजे होतं नंबर 1चं. तिथेही आहे. काय नंबर 1 पाहिजे होतं, ते मिळालं नाही. इतकं डिप्रेशन, इतकं डिप्रेशन की काय होतंय आणि काय नाही, इतकं डिप्रेशन आलं. मला असं वाटलं, एवढ्या वर्षी प्रवचन करताय, इतक्या वर्ष करताय, मग आता मला संसारिक आहे का नाही? इथे बसलाय, तुम्हाला मुलगा नाही बोलला, सून वाकडी बोलली, ते डिप्रेशन येतं नाही का? तुम्हाला ब्लॉक पुरत नाही, दुसऱ्या ब्लॉकमध्ये जा म्हटलं तर डिप्रेशन येतं. त्यानं मठातून बाहेर काढलं, डिप्रेशन. अवस्था एकच. मग त्यांनी काय म्हणावं? संसारिक कमी आणि आम्ही ब्रह्मचारी संन्यासी श्रेष्ठ. कुणी कुणाला नावं ठेवायचं काही कारण नाही. ते त्यांच्या परीने श्रेष्ठ आहेत. पण ग्रस्त आश्रमातले काही कमी आहेत असं काही नाही. असं म्हटलेलं आहे, सर्वात उत्कृष्ट आश्रम तो ग्रस्त आश्रम आहे. एक सांगा मला, सगळे हरिद्वारचे आश्रम जे चालतात,
संन्यासी ब्रह्मचारी मोठे मोठे महामंडलेश्वर आहेत, ते कुणाच्या पैशावर चालतात? ग्रस्ती आश्रमाच्याच ना. तुम्ही कमवायचं, तुम्ही त्यांना दान द्यायचं, त्याच्यावर चालतो. मग ग्रस्त आश्रम वाईट का म्हणायचा? म्हणून कधीही कुणी कुणाला नावं ठेवू नये. ज्याच्या परीने जो तो आश्रम श्रेष्ठ आहे, नाही का? हो, आपली बायको आपल्याबरोबर असणं काही वाईट नाही. शिष्य नसल्यानंतर चर्चा होते. काही चुकलं माझं बोल? होते ना. मी म्हणेन अगदी चांगलेपणाने आहे. वर्म नीट लक्षात घ्या. काहीही कुठे मनामध्ये विकल्प नाही, तरी पण माणसाची दृष्टी चर्चा केल्याशिवाय राहत. त्यापेक्षा आपली बायको असल्यानंतर चर्चाच नाही. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने, माझं बोलणं कळलं का? ग्रस्त आश्रम श्रेष्ठ. म्हणून इथे काय म्हणतायत? कोणताही आश्रमाची निंदा करू. ब्रह्मचार्य श्रेष्ठ, संन्यास श्रेष्ठ का वानप्रस्थ श्रेष्ठ का ग्रस्त श्रेष्ठ नाही. ज्या त्या मानाने. आणि आपल्याला सुद्धा या 4 आश्रमातून जावं लागतं. एक सांगतो, पहिल्यांदा ब्रह्मचार्य आश्रम म्हणजे लग्न व्हायतोपर्यंत, हां. मग ग्रस्त आश्रम. मग ग्रस्त आश्रम झाल्यानंतर दोघे थकले, बरं का? हां. मग वानप्रस्थ आश्रम. वानप्रस्थ आश्रम शब्दाचा अर्थ संसारात राहावं, पण जरा अलिप्त राहावं, नो इन्व्हॉल्वमेंट. मी आधुनिक अर्थ सांगतो. काय? वानप्रस्थ म्हणजे 60 झाल्यानंतर वनात निघून जावं. आता वनात कुठे जायचं? म्हणून आपणही ठरवलंय वनात म्हणजे दुधीवरीला जायचं. आजूबाजूला झाडं असली की वनात गेला. आता कुठे जाता? नाही का? म्हणजे तिला सोडायची, याला सोडायची, एका घरात राहायचा, बरं का? मग वानप्रस्थ आश्रम शब्दाचा अर्थ म्हणजे प्रॅक्टिकली माझा एवढाच आहे की राहावं घरामध्ये, पण घरात भानगडीत लक्ष घालू नये. काय? हां, हे एवढं लक्षात घ्या. तुम्ही सुखी व्हाल, बरं का? भाजी काय करायची आहे लक्ष घालू नका. जे पुढे येईल ते समाधानाने खा. पुढे आल्यावर ही काय केली, ती काय केली, ती काय केली, ती काय केली, भानगड करायची नाही. नाही आवडलं ना ताटात ठेवून द्या. आणि अगदी जर दाखवायचं असेल तर एवढं सांगावं, सुनबाई भाजी चांगली झाली आहे पण नको ग, जरा मला चटणीन तेल आण. द मेसेज इज पास्ट. जो मेसेज पोचायचा तो बरोबर पोचला. पण ही काय केली तुला माहिती नाही. ही बडबड करणं म्हणजे ग्रस्त. कळलं? आणि येईल ते समाधानाने सेवन करणं नामे वानप्रस्थ. आता पुढचा काही विचार करू नका, बरं का? संन्यास मी कसं सांगू आता? संन्यास शब्दाचा अर्थ लगेच सगळं सोडून तुम्हाला वनात जायला पाहिजे, ते काही तुमच्यानी जमणार नाही. पण वानप्रस्थापर्यंत आला तरी उत्तम. कर्माभिमान ह्या इतके एके गोव्या आहेत ह्या की याच्यातच आजचा दिवस संपून जाईल. कर्माभिमान. मी अमकं करतो, मी पूजा करतो, मी आजा करतो, मी संध्या करतो, मी स्नान करतो, मी जप करतो. तुम्हाला काही अकला नाहीत? आंघोळीच्या अगोदर जेवताय. मी स्नान केल्याशिवाय चहा पित नाही का थुंका गळल्याशिवाय पित नाही. काय काय अक्कल नाही? हा, स्नान केल्याशिवाय मला चहा सुद्धा बरा वाटत नाही. ठीक आहे, तुमचं कर्मतून माझ्यावर नाही सगळ्याला जमत. कुठे त्याला कमी लेखता? पुष्कळ सांगण्यासारखं आहे. धर्माभिमान. माझा अमका धर्म. अरे धर्मातून बाहेर पड. पुष्कळ त्याच्यातून आता बोलत नाही, विषय लांबचा आहे. नवतता सर्वाभिमान. सर्वाभिमान नष्ट झाल्याशिवाय रघुनंदन भेटत नाही. आणि जी वेश्येची कथा चालली आहे गणिकेची, ऐशा बोलता सदयुक्तीसी पिंगळा वेश्या कोण म्हणसी. जिला त्या संन्याशाने दंड मारला ती पिंगळा वेश्या कोण? अहो ती काही ऑर्डिनरी वेश्या नाही. ती कोण होती माहिती आहे का? जे अवधूते 24वे गुरुसी यदुपासी सांगितली. कोण कोण गुरु? ती जी गणिका होती, दत्तात्रयाला 24 गुरु आहेत. 24 गुरुपैकी पिंगला एक गुरु आहे. विचार कळला का तुम्हाला किती अवघड आहे तो? कोण गुरु?
म्हणून तिला कमी लेखू नका, हे पक्क लक्षात घ्या. हे एवढं जरी कळलं तरी तुम्हाला पुष्कळ कळलं असं मी म्हणेन. मला एकच सांगायचं आहे, कुणालाही आयुष्यात कमी लेखू नका. हा कमी का, तो कमी का, तो कमी का, तो कमी. इथे दत्तात्रयाच्या 24 गुरेमध्ये गणिकेला गुरु केली त्यांनी, पिंगलेला. इथेच म्हटलंय, जे अवधूत 24वा गुरुसी यदुपासी सांगितली पिंगळा वेश्या कोण म्हणीसी. दत्तात्रयाने जिला गुरु मानलं, अहो तिला सुद्धा गुरु मानलं, वैशिष्ट्य आहे. एक मी तुम्हाला सांगतो महत्वाचं, वेश्या जरी असली, गणिका जरी असली तरी तिला कमी लेखू नका, घरात बोलवू नका, पण कमी लेखू नका. एक सांगू, वेश्या कर्म अनुकरणीय नाही, पण निंदा करणे इतकं वाईट नाही. आता बोलणं समजून घ्या बरं का. आमच्या मुंबई सारख्या ठिकाणी लाखो माणसं आपल्या बायका सोडून शहरामध्ये काम करायला येतात, सबन दिवस फुटपाथवर झोपतात. मग त्याला जर बायकोची आठवण झाली आणि त्याची जर शरीराची भूक नाही भागली तर तो आपल्या बायकांना धरल्याशिवाय राहायचा नाही. तेव्हा या लोकांची जी भूक भागवते तिला सुद्धा मानलं पाहिजे, आणि ती गरज आहे म्हणून ईश्वरी सत्तेतून निर्माण झालेली आहे. म्हणून तिची निंदा करू नका, पण अनुकरण करायचं नाही, पण निंदा ही. म्हणून अनादी कालपासून वेश्येचं वर्णन आहे, कुठे नाही. अंगवस्त्र म्हणजे काय, इंग्रजीमध्ये ज्याला मिस्ट्रेस म्हणतात, म्हणजे काय. हे बघा, आपल्या कथेत सुद्धा वेश्या आहे आणि येशू ख्रिस्ताच्या कथेत सुद्धा प्रॉस्टिट्यूट आहे, हे विसरू नका. म्हणजे एक लक्षात येईल की ही संस्था सुद्धा पूर्वंपार चालत आलेली आहे. राजे रजवाडे अमकं दमकं बघा ना, त्यांना कुठे नाही कुठेतरी अंगवस्त्र असल्याशिवाय जमतच नव्हतं. एकेकाला 2, 4, 5, 6 किती होती, आणि ते ठेवणं हे सुद्धा भूषण मानत होते, नाही का. हे ठेवणं हे सुद्धा, अहो त्यांनी साधा माणूस नाही, 4 ठेवल्या, 4. काय याचा अर्थ कळला का. म्हणजे 4 ठिकाणी संसार चालवण्याची त्याची क्षमता. असा तसा साधा माणूस नाही. अहो तुम्ही काय एका बायकोला पसवत नाही, 4. मग आता मला आणि एक सांगू, ही संस्था अशा पद्धतीने वाढवणारे सगळे श्रीमंतच होते ना. पेशवाईचा काळ काढून बघा की काय, एक जर सगळं बघितलं तर तुमच्या या सगळ्या गोष्टीचं उत्तर मिळेल. म्हणून आमचे दत्तात्रय बरं का, आद्य गुरु दत्त महाराजांनी आणि निंद्य मानली नाही. दत्तात्रय महाराजांनी तिला निंद्य मानली नाही. ती म्हणे वेश्या जी आहे, ज्या पिंगळा वेश्या कोण म्हणसी, जे अवधते 24वे गुरुसी यदुपासी सांगितली. तिला मागून घेतलं. म्हणून लक्षात घ्या, आयुष्यात एक महत्वाचा भाग लक्षात घ्या. तुम्ही कधी एखाद्या वेश्येला भेटलाय, तिचं दुःख समजून घेतलंय. प्रत्यक्ष भेटायची सध्या गरज नाही, पण पेपर वाचला तर पुष्कळ त्यांची मुलाखती येतात. एखादी मुलगी कुठेतरी चुकून ॲक्ट्रेस होण्याकरता मुंबईला येते, तिला उचलून घेऊन जातात आणि तिला त्या व्यवसायाला लावतात. ती म्हणते माझी परिस्थिती मोठी वाईट आहे, आता आई बाप मला ओळख दाखवत नाहीत, मग मी काय करू. शिकले काही नाही, मग शेवटी माझ्याजवळ जेवढं आहे तेवढं विकते आणि जेवते. हे बघा, तिच्या घरात सुद्धा देवाचा फोटो असतो. ती असं म्हणते का देवाला की देवा मला याच्यातच राहू दे. ती असंच म्हणत असेल, देवा अरे रोज एक येतो, किती घाणेरडे येतात, वाईट व्यसनी येतात, 10 फुटावरून त्यांच्या अंगाचा दर्प घाणेरडा सुटतो, अशाला सुद्धा आलिंगन द्यावं लागतं. काय करावं. देवा पांडुरंगा, काहीतरी मागच्या जन्मीचं पाप घडलं म्हणून तुम्हाला या व्यवसायात आणलंस, पण पुन्हा नको रे बाबा. माता तिची करुणा यायला पाहिजे. म्हणून दत्तात्रयाने निंद ठरवली नाही, तिला सुद्धा गुरु मानलं. मुद्दाम मी विषय तुम्हाला विस्तृत सांगितला. म्हणून आयुष्यात एक ठरवा. अगदी एखादी गणिका बघितली, डोळे मुरडू नका. तुमचं भाग्य समजा की आपल्याला त्याची पाळी आली नाही. पतिव्रते स्त्रीने भाग्य समजावं.
की तिच्यावर जी पाळी आली ती आपल्यावर येऊ नये आणि कुणावर येऊ नये ही प्रार्थना करावी, पण तिची घृणा कधी करू नये, एवढं लक्षात ठेवा. आणि मग दत्तात्रयाने तिला का गुरु केली हे तुमच्या लक्षात येईल. श्रीराम पावला राजभुवन शांती येऊन आपण. आणि मला असं वाटतं आमच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीने ती वेश्यांची जी मुलं आहेत ती सांभाळण्याकरता संस्था काढलेली आहे. हे तितकंच सत्य आहे. काय कशा करता काढली? हो, कारण का त्या मुलांना आई माहिती असते पण त्यांना आपला बाप माहिती नसतो. मला सांगा अशा मुलांनी काय करावं? अशा मुलांनी काय करावं? अरे त्यांचं संगोपन कुणीतरी करायला पाहिजे. म्हणून लक्षात ठेवा, आपला दृष्टिकोन जसा असेल तशी वस्तू दिसते. चांगल्या दृष्टिकोनातून बघा, वाईटातून सुद्धा तुम्हाला चांगलं दिसेल. नाही तर एखाद्या पतिव्रतेकडे बोट दाखवाल, ही ना असं जग आहे वाईट. या जगाने कुणाकडे बोट दाखवलं? एकच सांगतो पुढे जातो, जानकीकडे. मग तुमच्या माझ्याकडे दाखवलं विशेष नाही, कुणाकडे दाखवलं? जानकीकडे. मी काही हे रामासारखा नाही, कित्येक दिवस रावणाकडे राहून आली, घरात घेतली मी तसा नाही. आणि हे कोण म्हणलं? एक धोबी. अवघड आहे, अवघड आहे. आता मला सांगा, राम इतका मोठा, त्यांनी तिला अरण्यामध्ये सोडून दिली दुसऱ्या दिवशी. म्हणून कोण कोणाकडे बोट दाखवतो हे गौण आहे. तथ्य किती आहे हे जाणून घ्यावं. पण माणूस असा जरा काही ऐकलं की नाही असो, अरे दे सोडून. मी तुम्हाला एक सांगतो, दुसरा काय करतो याचा विचार करण्यापेक्षा आम्ही स्वतः काय करायला पाहिजे याचा विचार करायला लागा. तुमचा उद्धार होऊन जाईल. याला पाहिजे ठीक आहे, त्याने ठेवली, तू नाही ठेवली ना, चल हो पुढे. काय करायचंय तुला? काय करायचंय? हा, म्हणून पुढे जाऊया. श्रीराम पावला राजभुवन शांती येवोनी. हे मतलब मुद्दाम पिंगलेचं त्यांनी कथा सांगितली, नाथबाबांनी आपल्याला कळावं. आणि असं करत 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 राजभुवनामध्ये आले. चारी पुत्र सुनाचारी वशिष्ठ धरोनिया करी प्रवेशल्या राजमंदरी. पहिल्या कौसल्येसी नमन चारी सुना अंकी वाहून. फरा पदकहार भूषण हे आपण स्वानंदे. आणि कौसल्येच्या मांडीवर चारी सुना बसल्या. कौसल्येने मोठं कौतुक केलं, त्यांना पदक दिली, हार दिले, सगळं दिलं त्यांना. कैकेसी करिता नमन चौ सुनासी दे चुम्मन. त्यातून आपल्या सुना दोघी जण त्यासी दे आपण सुमन माळा. आता भेद सुरू झाला, कळलं का? काय? कौसल्याने दोघीला बरोबर बसवून घेतलं, त्यांचं कौतुक केलं. पण कैकेयीच्या मांडीवर जेव्हा बसल्या तेव्हा स्वतःच्या दोन होत्या, त्यांचे मुके घेतले, त्यांना जवळ घेतलं आणि त्यांना पुन्हा आणखीन एक्स्ट्रा सुमनमाळा दिली. कौसल्याने सगळ्यांना समान दिलं, कैकेयीने आपल्या दोघींना जास्ती दिलं. करावया ग्रहप्रवेश कृत्रिम लक्ष्मी भानवसी. ग्रहप्रवेश करताना लक्ष्मी बरोबर घेऊन जातात. देखो निश्राम सामर्थ्यासी लक्ष्मी पूर्णेशेशी प्रगटली. आता राम ग्रहप्रवेश करणार आहे म्हटल्यानंतर आता ते काय लक्ष्मीचा फोटो चालतोय नाही का? राम प्रत्यक्ष प्रवेश करतोय म्हटल्यानंतर फोटो चालत नाही. इथे प्रत्यक्ष लक्ष्मी प्रगट झाली. कृत्रिम लक्ष्मीच्या अंतर तेथे प्रवेशिली लक्ष्मी साचार. तेने तिचे रूप मनोहर अतिसुंदरा भासे. सीता आणली धनुर्भंगेसी दुसरी सीता कैसी. दोन्ही सारख्या, कारण दोन्ही एकच. तिथे लक्ष्मी म्हणून, इथे जानकी म्हणून. तिथे लक्ष्मी म्हणून प्रगट झाली, तिथे नाही, इथे कशी आली? हे आश्चर्य वाटे ज्या त्यासी ऋषी मानसी विस्मित. ते देखता लक्ष्मीसी सीता शासंख्य मानसी. हे स्त्री असता ग्रहवासी. आता वर्णन करायलाच पाहिजे, एकदम आत्मकोण सांगत नाहीत. जानकीला सुद्धा आश्चर्य वाटलं, मी असताना ही कोण? आणि सगळ्यात सुंदर म्हणजे रामाचीच बायको असं ठरलेलं, कळलं का तुम्हाला?
काय म्या रामासी स्वयं आम्ही दोघी स्त्रिया घरी असता कैची एक पत्नत्व रघुनाथा असो त्याची एक पत्नीत्व कथा सवती तत्वता मदाली सविता ओढवली सवती ओढवली कपाळासी म्हणून क्षोभ पाहता तिसी लक्ष्मी लागली पायासी. तिला जरा जानकीला राग आला. लक्ष्मीने पाय धरले. अगं बाई हे बघ माझ्याकडे जरा नीट बघ. मी काही वरलेली नाही. तू आहेस खरी पण मी पूर्वीपासून आहे यशश्री. 6 गुणापैकी मी एक आहे. मी त्याला सोडून राहू शकत नाही. मी लक्ष्मी आहे. अगं तू माझी मी तुझी आहे. प्रेमे देता अळंगण दोहीचे जोडेले दोन्ही पण दोही ठायके एकत्वपूर्ण आपण आपण देखती लक्ष्मी तेची सीता आपण. काय कळलं मग? लक्ष्मी तेची सीता आपण सीता तेची लक्ष्मी जाण श्रीरामाचे एक पत्नी पण सीतेसी पूर्ण कळो सरले. मग त्याला कळलं जानकीला कळलं की हे 2 नाही एकच आहे. हे बघा 2 ओठ पण बोलणं एक, डोळे 2 पण दिसणं एक, कान 2 पण ऐकणं एक. ज्ञानेश्वरीतली ओवी आहे 2 ओठी एक बोलणे. नाही का? डोळे 2 दिसणं एक. तुमचं काय होईल? इकडच्यानी इकडे दिसलं आणि इकडच्यानी इकडे दिसलं तर मग ते असतात ना. माफ करा मला. लुक हिअर अँड सी देअर असं होऊन जातं. माफ करा म्हणजे तसं कोणी असेल तर म्हणजे राग घेऊन जा माझा. काय आता एक इकडे बघताय आणि इकडे बघताय तर मोठं अवघडच होऊन जातं ना. आता मला सांगा या कानाने एक ऐकू आलं आणि या कानाने दुसरं आलं तर काय होईल? गोंधळ होईल. दोन्ही कान ऐकण्याकरता तेच आहेत. तसं जानकी आणि लक्ष्मी दोन्ही एकच आहेत. सीता क्रिया श्रीराम करता सीता भोग्य श्रीराम भोक्ता सीता ज्ञान श्रीराम ज्ञाता एकात्मता ती प्रीती सीता शर्करा श्रीराम गोडी. सीता साखर आहे तर राम गोडी आहे. सीता क्रिया आहे तर राम करताय. ऐसे ऐसिया अनन्यगती श्रीराम भोगी सीता सती सीतेच्या निजात्मप्रती. मग जानकी आश्रमा राजवाड्यात गेले. तिथे स्वागत झालं आणि दोघांचा संसार सुरू झाला. श्रीराम कथेची नवाळी हे सदाशिव जपमाळी मन करणेच्या अंतकाळी. आणि इथेच जानकी आणि रामाचं ऐक्य झालं. सुखा समाधानाने काही दिवस घडले आणि त्यांचं वास्तव्य सुखात असताना बालकांड संपलं आणि अयोध्याकांड सुरू होत आहे. बरं का? रामकथेचे अक्षर चोरटा वाल्मिक महापपी रामायण झाली निपापी ते हे शिवस रामायण श्रवणी. श्रीराम सर्व गुण संपूर्ण रायास कळलेचे लक्षण तेची वशिष्ठासी आपण गुह्य संपूर्ण पुसतसे. वशिष्ठ सांगे राया प्रासी रामशास्त्रार्थी विद्याराशी तेच पावया राजसी निजमानसी उल्हास जाणोनिया राजाचे मनुगत वशिष्ठाज्ञापी रघुनाथ विद्या पाहो इच्छी दशरथ आज्ञा समर्पण केले. गुरुवचन पितृवचन साधुवचन मी तव केवळ आज्ञाधारी गुरुवाक्य उल्हास नाही तो जाण केवळ पशु शिष्या माझी तो राशवासू. पुष्कळ वर्णन केले. मातुल्या न्यावया भरत. त्यावेळेला काय झालं? यांचा प्रवेश घडला आणि भरताला आजोळी नेण्याकरता तिकडून मामा आला. म्हणले या 2 मुलांना जरा मामाकडे घेऊन जातो. ठीक आहे म्हणले जाऊ द्या. ते काळी राम लक्ष्मण मांडो आणि महेश्वरी ठाण धनुर्विद्येचे लक्षण. आणि रामाने आपापली विद्या दाखवली. त्याची विद्या त्याचं कौतुक बघून अतिशय आनंद वाटला. श्रीराम सर्व गुण संपूर्ण रायास कळले लक्षण तेची वशिष्ठासी आपण गुह्य संपूर्ण पुरुषिती. राज्य अभिषेकावा रघुनाथ हा दृढ माझा मनोरथ. लग्न झालं. त्याचं कर्तृत्व बघितलं. धनुर्विद्या बघितली. त्याचं बाणाचं काय शिकला होता ते. कारण आले ते डायरेक्ट आले. विश्वामित्राच्या आश्रमामध्ये धनुर्विद्या शिकले.
तिथून लग्न मंडपात आले, तिथून इथे परत आले. मग राजाला कळलं नव्हतं की काय शिकलेत. मग काय शिकले ते कळल्यावर आनंद झाला आणि आता खात्री झाली का आता तिजोरीच्या चाव्या याच्याकडे द्याव्या. काय कळलं? मुलं मोठी झाली याचा अर्थ त्यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या द्यायला काही हरकत नाही. म्हणजे मोठी झाली. का हो जरा अगदी एवढं डोकं घालताय? अहो काय सांगावं, अजून आमची पोरं जितकं लक्ष घालायला तितकी घालत नाहीत. काय लक्ष घातल्यानंतर आम्हाला का हौस आहे का? मेल्यावर चाव्या काढून घेण्यापेक्षा अगोदर का देऊ नये? नाही बोलणं कळलं का नाही? मेल्यावर आणि पुन्हा त्या चाव्या करता भांडण होण्यापेक्षा अगोदर 4 कपाट करावी आणि चौघाजवळ 4 चाव्या देऊन टाकाव्या आणि मोकळं व्हावं. आपलं कपाट स्वतंत्र ठेवावं, तेही भरपूर ठेवावं आणि त्या कपावर चिठ्ठी लिहून ठेवावी, शेवटपर्यंत जे आमचं करतील त्यांना हे कपाट, म्हणजे एक्स्ट्रा वाटा. सगळं कधीही पोरांच्या हातात देऊ नका. हे आजचं रामायण. कितीही रामासारखा मुलगा असला तरी, भरतासारखा बंधू प्रेम करणारा असला तरी, रोज सकाळी उठून बापाचं तीर्थ घेत असला तरी, आपला हुकूम आपल्या हातात ठेवावा आणि आयुष्य काढावं. आपलाही तसाच जावा आणि गृहीत धरावं का पत्नीच्या अगोदर आपण जातोय. तिची अशी व्यवस्था करून ठेवा की तिला सुद्धा मुलांच्याकडे हात पसरण्याची पाळी येऊ नये. कळलं का मंडळी? हो, नाही तर मूर्ख ठराल तुम्ही. जिने आयुष्य खांद्याला खांदा लावून काढला तिने काही पोरांना मागायचे का पैसे? बाळू माझ्या गोळ्या संपल्या, बाळू जरा मला लुगडं आणतोस का? बाळू बाबा महाराजांची प्रवचनं सुरू झाली आहेत, बसनी जाता येत नाही, जरा रिक्षाला पैसे देत, रोज रोज काय जायचंय? कळतंय ना रामायण? समजून घ्या. इतकं ठेवावं तिला भरपूर. तिला वेळी प्रसंगी द्यावंसं वाटलं कुणाला तर द्यावं. तिची मुलगी आहे, वाटलं द्यावं, नाही भावाचं जमलं, तिला वाटलं माझ्या मुलीला लुगडं घ्यावं, घेता यावं, मग तिने म्हणायचं का, बाळू ऑफिसला निघालास, जरा पैसे ठेवून जातस का? काल का नाही सांगितलंस? समजतो कोण? म्हणून लक्षात ठेवा, पोरं असू दे नाही ते कोणी असू दे, आपला हुकूम आपल्या हातात आणि त्याला संसार कळला. नाही तर कशाचे संसार करून फुकट आयुष्य गेले सगळं. काय नाही, तुम्हालाही सुख नाही, शेवटच्या बायकोला सुख काही नाही. बाळू तुला करील तो टाकणार आहे का? टाकणार नाही, पण टाकलं तर म्हणून हेही रामायण नीट ऐकून घ्या. आणि तुम्हालाही सांगतो बायकांना, जास्ती पोरांच्यावर भरवशानी राहू नका, प्रेम करा, पण जास्ती भरवसा त्यांच्यावर ठेवू नका. मुलं शहाणी असतात. आता ही थकलेली थेरडी उपयोगी पडायची आहे का तरुण उपयोगी पडायची आहे? त्याला तीच आवडणार. काही चुकलंय असं काही मी म्हणत नाही, पण शेवटी वर्म लक्षात ठेवा, आपलं जो आपल्या हातात ठेवतो त्याला संसारातला राम कळला आणि इथला कळेल तेव्हा परमार्थातला कळला. का इथला कळेल तेव्हा परमार्थातला कळला. आणि हे दोन्ही ज्याला कळले नाहीत, तो ना घर का ना घाट का. काय म्हणून कशा करता सांगितलं मी, एकही वाक्य अप्रस्तुत बोलत नाही. रामाचं कर्तृत्व बघितलं, शिक्षण बघितलं, विद्येचं सामर्थ्य बघितलं, 10 लोकांकडून ऐकलं, असा ताटिकेचा वध, असं अशी विद्या, आणि मग राजी अभिषेकावा रघुनाथ,
हा दृढ माझा मनोरथ स्वामीने सांगावा इत्यार्थ. आणि हे सुद्धा पुन्हा आपल्या मनात आलेलं गुरुला विचारलं. हे वर्म आहे पुन्हा त्याच्यात. आपल्या सद्गुरूंना विचारलं, महाराज माझ्या मनात असं येतंय ते करू का? कारण एक आहे, साधू संतांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्याला एक निराळी झालर येते बरं का. ते कपडा राहत नाही, ते वस्त्र होतं. माझं बोलणं कळलं? आता हे ज्ञानेश्वरीचं वस्त्र आहे. नुसतं लाल असतं तर कपडा झाला असता, काय जरीचं कापड आहे होय, पण त्याला बॉर्डर लावली की नाही की ते वस्त्र झालं. कशाचं वस्त्र? ज्ञानेश्वरीचं वस्त्र झालं. काय? तसं गुरुचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर एक साधं जरी फडकं असलं तरी ते महान वस्त्र होतं. हाच त्याच्यातला सांगायचा उद्देश आहे. राज्याभिषेक श्रीरामासी करावया उल्हास दशरथी बोलवोन्या ज्येष्ठ ज्येष्ठासी गुह्यत्यासी सांगत. सगळ्यांना सांगत सुटले रामाला राज्याभिषेक करायचा आहे. समस्त सांगे दशरथ राज्याभिषेकावा रघुनाथ. हा ऐके वशिष्ठा विशेषज्ञ ते श्रांतासी विश्रांती राज्याभिषेक रघुनाथा. त्या श्रीरामासी योग्यता तुम्ही समिस्त. अहो मी आता रामाला गादीवर बसवतोय, तुम्ही सगळे त्याचा अधिकार जाणता. अहो काय आता रामाबद्दल काही प्रश्न दुमतच नव्हतं. सगळ्यांचं एकमत. राम अरे काय बोलायचं, राम अरे काय बोलायचं. ते श्रांतासी विश्रांती. अरे रामाला बघितल्यानंतर श्रांताला विश्रांती प्राप्त होते. श्रीराम सर्वगुणी संपूर्ण. श्रीराम माझी ज्येष्ठ ज्येष्ठ. श्रीराम प्रौढाचे पडिपाड. यम इंद्र वरुण ते बापुडे. अरे माझ्या रामापुढे यम काय इंद्र काय सगळे बापुडे. चैत्रमासी पुष्य नक्षत्र राज्याभिषेकी श्रीरामचंद्र. त्रैलोक्य भोगी जे तेने नरेंद्र. हे भाष्य निर्धारे गुरुवाक्य. काय आता जरा थोडीशी इथे गंमत आहे. वशिष्ठाने मुहूर्त काढला, पण तो कोणचा? बरं का. आता वशिष्ठाने जो मुहूर्त काढला तो म्हणणं म्हणजे नक्कीच पंचांग काढला असेल. मुहूर्त कशाचा काढला? राज्याभिषेकाचा. बघा आता मोठी गंमत आहे याच्यात. माझा गुरु श्री वशिष्ठ तो त्रैलोकी परमश्रेष्ठ. त्याचे वजन मज वरिष्ठ. राम राज्य पाठ प्रभाते प्रातःकाळी रघुनाथ अभिषेचेन निश्चितार्थ गरजोनिया बोला. त्या दिवशी प्रातःकाळच्या समयाला कुठचा मुहूर्त आहे बघा. चैत्र मास पुष्य नक्षत्र राज्याभिषेक. चैत्र मास पुष्य नक्षत्र. या नक्षत्रावर मी रामाचा अभिषेक करीन. राजे प्रजा सेना प्रधान नगर नागरिक जन ऐकोनी रायाचे वचन. उल्हास पूर्ण रामराज्ये. सगळ्यांना मोठा आनंद झाला. ऐकोनी घन गर्जती मयूर केका. सगळ्यांना आनंद झाला. अहो आकाशामध्ये घन दाटले, मोर नाचू लागले. सुखावन्या संपूर्ण अवघे बोलती आपण. श्रीरामाराया शिरोरत्न गुणनिधान. शब्द काय वापरला नाथानी? गुणनिधान श्रीराम आहे. राम सत्यवादी पवित्र परम. असत्यवादी जपता राम राम. राम धर्मात्मा धैर्य परम. श्रीरामासी नवलस्ती नीच नवी ब्राह्मण भक्ती. तेने षड्गुण शरणेती. राम हा ब्राह्मण उपासक होता. ब्रह्म जाणणारे जे होते, ब्रह्मपती ज्यांच्या अंतःकरणामध्ये होती त्यांचा उपासक होता. श्रीरामासी समसमान तीही लोक न दिस्यान. रामाच्या मनामध्ये हा का तो श्रेष्ठ कनिष्ठ त्याच्यामध्ये मनामध्ये विकल्प नव्हता. त्या अभिषाकेसी सत्यता घरोघरी हेची कथा. श्रीरामराजासी तत्वता जनी वार्ता राम. प्रातःकाळी अभिषेक रघुनाथ. सुमूर्त 16 वेदोक्त. दशरथ बोले हर्ष. चैत्रमास अति पवित्र. वसंत वन शोभा विचित्र. चैत्रमास का पवित्र? वनशोभेनी सगळी वनश्रुती अशी पालवी फुटलेली असते. वसंताचं आगमन झालेलं असतं. जिकडे तिकडे नवी पालवी फुटलेली. ऐसा माझा निर्धार तुम्हासी मानले साचार. तरी प्रातःकाळ रामचंद्र तुम्ही समग्राभिषेका. ऐको निरायाचे उत्तर. राजे प्रजाजन नागर मने. मने वाचा राजा रघुरामी साचार अभिषेकीला. राजाचे शब्द ऐकल्यानंतर राजाने डिक्लेअर केलं
सगळ्या गावामध्ये दौंडी पिटवली, सगळ्यांना घरोघरी कळवलं. सगळे म्हणाले, राजा दशरथा, अरे तू उद्या चैत्र मासामध्ये त्याला बसवशील, पण आमच्या मनामध्ये, आमच्या मनोमय सिंहासनावर आम्ही रामाचा अभिषेक केव्हाच केलेला आहे. आता कृतीतून घडू दे, पण आमच्या मनामध्ये आम्ही रामाचा अभिषेक. ऐको निरायाचे वचन वशिष्ठ उठला संतोषोनी, देखो निश्राम साटोप भार्गव जयाचा प्रताप, तेही राजे अवघे जण करावया वशिष्ठ वचन. ठेले आंधुळी पट, जे जे राजे होते ते सगळे आले, समस्त देखोनी सावधान. वशिष्ठ बोल्या ती गर्जून सभा घेतली. शतानुशते कुंभ सुवर्ण नाना रत्ने परिपूर्ण राजा आणावी, यादी सुरू झाली. सहस्त्र कुंभ सुवर्णाचे नाना रत्नांनी भरून पूर्ण आणावेत अभिषेकाकरता. श्वेतवारू श्वेतहस्ती श्वेत चामरे घेऊन याती, दशरथा सकळ भूतपती पूजे प्रति उभा असे. सपुच्च सनक व्याघ्र चर्म सुवर्ण श्रिंगी, सुवर्ण शिंगाच्या गाई प्रातःकाळ समूर्त. जे जे उपचार ब्राह्मणा द्यावे निमंत्रण, उत्तम निवसावा मिष्टान्न, सर्वकर्मी ब्राह्मण भोजन. ब्राह्मणांना बोलवा, त्यांना दान करा. गोरगरीब आहेत त्यांना लागेल तेवढं दान करा, वाटेल ते वाटा. या आता सोहळ्यामध्ये कोणी अतृप्त राहता कामा नये. असं म्हणू नये की तो श्रेष्ठ म्हणून त्याला दिलं. जे जे कोणी असतील त्यांना तृप्त करा. हा, राजसभा शोभायमान, शोभेसी नंदनवन शरण, लोटांगणी चैत्रवने विराजमान. अरे रामाच्या करता वन पूर्वीच नटली होती वसंतानी, पण अजून नटून गेली, अजून नटली. हो, वैकुंठीचा श्रीरामराव, त्याचा अभिषेकी उत्साह. वैकुंठीचा सर्व समुदाव आला पाहो, वैकुंठीचा समुदाव अयोध्येला आला. राजविधी दवारी शोभा शोभे नाना कुसरी, कस्तुरी चंदन कर्दयुक्त मार्ग. ओ हो 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 हो. आपल्याकडे मंत्री येणार असताना डांबर टाकतात. म्हणजे मला जे कळलं ते सांग. मंत्री यायचा कळला की रस्त्याला डांबर टाकून ते नीटनेटके खड्डे बिड्डे मुजवून, आलं का लक्षात, रस्ते नीट करतो. आता तो रामराजा होता, आपल्याला कळतं अरे वा डांबरीकरण चाललेलं आहे, कोणतरी यायचं दिसतंय. हो, आमचा अनुभव आहे. ज्ञानेश्वरीचं आम्ही जेव्हा प्रकाशन केलं पंढरपूरला, तेव्हा आमचे मनोहर पंत होते तिथे. ते आले होते. अहो संबंध रस्ता 1 किलोमीटरचा एकदम सुंदर. मी म्हटलं जरा सगळ्या गल्ल्यातून जा म्हणजे पंढरपूर चांगलं होईल. सगळ्या गल्लीतून गेला तर पंढरपूर चांगलं होईल. विनोदाचा भाग सोडून द्या. पण असंच असतं. आता काही काळ असणारी सत्तेची मंडळी जर एखाद्या रस्त्याने गेली तर तो मार्ग राजमार्ग होतो. दिवे काय, लाईट काय, झेंडे काय, सगळं शोभा इतकी सुंदर दिसते. आता मला सांगा, रामाचा अभिषेक काय सडे शिंपले, कस्तुरी चंदन कर्दम मुक्त मार्गे शिंपले. अत्तर काय, कस्तुरी आहे, सगळे इकडे. तुम्ही अंगाला लावता. रामराज्यात रस्त्यावर शिंपडलं होतं म्हणून प्रत्येकाला वाटतं रामराज्य व्हावं. तुम्ही काय करता, बाहेर निघताना मग ते इंटिमेट असू दे, चार्ली असू दे, नाही तर चॅनल नंबर 5 असू दे. हो, ही सगळी नामांकित सेंट आहेत. आता आपल्यालाही काही मी लावत नाही बरं का. तुम्ही म्हणाल भावा महाराज तुम्ही लावता का? बिलकुल नाही, अजिबात काही लावत नाही. एकाने मला प्रश्न विचारला होता, प्रवचनाला तर तुम्ही पावडर बिवडर लावता का? म्हटलं त्याच्याकरता एक माणूस बाळगलाय मी, मेकअप मॅन. प्रवचनाकरताच लावतो असं नाही, त्या खोलीमध्ये बसून तो माझा मेकअप करतो मग मी येतो. मी कधीच काही लावत नाही महाराज, मला ते आवडतही नाही, काही आवश्यकताही भासत नाही. माझा चेहरा बघण्याकरता माणसं येत नाहीत, ऐकण्याकरता येतात. चेहरा नीटनीटका असावा याच्याबद्दल वाद नाही, काय नीटनीटका असावं, व्यवस्थित असावं. पण त्याच्याकरता जे आपल्याकडे नाही ते लोकाला दाखवण्याची गरज नाही. जे आहे ते आहे ते असं आहे.
काय मग त्याला गोरं म्हणा, त्याला काळं म्हणा, कुणाला चांगला दिसू द्या नाही तर कुणाला वाईट दिसू द्या, जे आहे ते असं आहे. काय म्हटलं मी? म्हणून मला असं वाटलं रामराज्य लोकांना एवढ्या करता वाटलं असेल, अंगावर टाकतात का नाही प्रश्न नाही, रस्त्यावर सुद्धा तेच. हो, हटवरी दोही बाई चित्रत्ने झडती शोभा पाई, हरिकीर्तन ठाई ठाई. जिकडे तिकडे हाट बघितले, भाजीचं दुकान बघितलं तर मोत्याच्या झाला. काय हो, हे आता बघा की आपले भाजीवाले इकडचे, काय त्याच्या दुकानाला सुद्धा अशा मोत्याच्या झालं रे. हा हा हा. चिद्रत्ने जडिती शोभा हरिकीर्तन, जिकडे जिकडे हरिकीर्तन चालू होतं. गर्जती देही मखरे शोभती कुसरी, मुक्त फळांच्या हरी सुमनमाळा. चतुकांकरी दारोदारी तोरणे, पूर्ण कळा कळश दारोदारी. हा, प्रत्येक दारादारामध्ये घागरी भरून ठेवलेल्या होत्या. कोठे अभिषेकाची वार्ता, कोठे करीती रामकथा. येथे अत्यंत एकाग्रता शिरगुणाथा पहावया. निजनगरी शोभायुक्त श्रीराम अभिषेकाचा सोहळा. पाचारून श्रीरामासी गुह्य सांगे, त्यापासी प्रातकाळी गुरुपुष्याशी यौराज्यासी अंगीकारी. दशरथाने जवळ बोलवलं आणि रामाला सांगितलं प्रातकाळी युवराज पदाचा स्वीकार कर. एरी चरणे ठेविला माता, गैुराला दशरथा. ऐके बाप्पा रघुनाथा, गुह्य तत्वता सांगेन. रघुनाथा बाबा, तुला एक गुह्य सांगावंसं वाटतं मला. तुझ्या अभिषेकाचा निर्धार जैपासून केला साचार, तैपासून ग्रह कुर गगनी अति भासती. ज्या वेळेपासून तुझ्या अभिषेकाचा संकल्प केला, त्या वेळेपासून आकाशामध्ये नको ते नक्षत्र दिसत आहेत. तेव्हा हे काही नीट आहे असं मला वाटत नाही. माझे राशीशी शनी, माझ्या राशीला शनी आहे, म्हणून ज्यांच्या असेल त्यांनी जपून राहा. घाबरलात ना? काही डोक्यात घेऊ नका, शनी बिनी काही करत नाही. राम राम म्हणा, तो शनी कुठच्या कुठे शनी पाराच्या पलीकडे निघून जाईल. हे आहे ते सांगतोय मी. हे बघा, मी तुम्हाला आता नंतर सांगेन. खराच मुहूर्त तो होता जो काढला मुहूर्त, तो इतका योग्य मुहूर्त आहे की त्याची कथा मी पुढे सांगेन. श्रीराम जय राम जय जय राम. 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 हो, आज काही माळा घालणार नाही, पण गुरुवारी ज्यांना माळ घालायची असेल त्यांच्याकरता मुद्दाम बसेल. मुद्दाम काल जसं बसलो, कालही खूप लोकांनी माळा घातल्या. आनंदाची गोष्ट आहे. माळा घातल्यानंतर त्याचा जो नित्यनेम आहे, रोजचा हरिपाठ, रोजची पंचपदी, ते नसेल तर आपली मालिका आहे, भजन मालिका, ती घ्या. कालच्या दानपेटीमध्ये 2 लोकांनीच भरपूर टाकल्या कारणाने त्याच्यात पुडकी होती. एक 1300चं होतं, मला वाटतं 1600चं काहीतरी होतं. त्यामुळे कालच्या दानपेटीमध्ये 5287 रुपये आले. आपल्याला माहिती करता सांगतो, परवा 700 आले होते. आपण सर्व लोकांनी जर तो प्रकल्प आपलाय असं वाटलं तर बरं का, दुसऱ्या कोणाच्या तोंडाकडे बघायचीच गरज नाही. तुम्ही माझ्या तोंडाकडे बघताय, मी तुमच्या तोंडाकडे बघतोय. कळलं का? मन मंदिरा गजर भक्तीचा.